नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 9 मे 2026 आणि मी जात आहे निपाडकडे जात आहे. आणि निपाडकडे जात असताना की राज्यातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आजपासून राज्यात कंप्लीट पाऊस यायला. आज आहे 9 मे 2026. कंप्लीट आजच्या 29 दिवसा पाऊस आला आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. शेतकऱ्याला विनंती आहे, तुम्ही तुमचे शेतीचे कामे करून घ्या. फक्त 29 दिवस पावसाला बाकी आहेत, म्हणून ही अंदाज लक्षात यायचा. पण राज्यामध्ये काय झालं, आपण म्हटलं होतं ना 7-8-9च्या दरम्यान पाऊस पडेल, तर आज देखील आज 8 तारखेला आज 9 आणि उद्या 10 तारखेला राज्यातल्या जवळपास पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भासहित मराठवाडा आणि त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात आणखीन 2 दिवस आज आणि उद्याचे दिवस पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आणि परत एक राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. राज्यामध्ये 15 तारखेच्या नंतर उन्हाचा पारा कमी होणार आहे, 40 अंशाच्या खाली पारा सरकणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण राज्यातल्या एक सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 14 मे पासून ते 25 मे पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात मान्सून पूर्व मोसमी पावसाळ्यासारखा पाऊस दररोज 2-2 दिवस वेगवेगळ्या भागात मुक्काम करत पडत जाणार आहे, म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांना लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर ऊस ज्यांचा ऊस सुकत आहेत, ज्यांचे ऊस शेतकरी आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. हळद लागवडीसाठी आनंदाची बातमी. पण ज्यांच्या हळदी काढून ठेवलेल्या आहेत त्यांनी मात्र 14 तारखेपर्यंत तुमच्या हळदी काढून घरी आणून ठेवा. कारण की राज्यामध्ये जसं गेल्या वर्षी 14 तारखेला 13 तारखेला पाऊस आला होता 13 मेला, यावर्षी देखील 14 मेला पाऊस येणार आहे. आणि हे पाऊस कंटिन्यू मे महिन्यात आता मध्ये 14 पासून तर 30 मे पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात दररोज भाग बदलत, कधी पूर्व विदर्भ कधी पश्चिम विदर्भ, 2 दिवस पश्चिम महाराष्ट्र, 2 दिवस विदर्भ, असं वेगवेगळा मराठवाडा, असं करत 30 मे पर्यंत दररोज विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. आणि शेतामध्ये पाणी देखील साचणार आहे. असा त्यामध्ये मेच्या 15 दिवसामध्ये म्हणजे 14 मे ते 30 मेच्या दरम्यान दररोज विखुरलेल्या स्वरूपाच्या वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. शेतकऱ्याला विनंती, तुम्ही काय करा, शेतीचे कामे करून घ्या. कारण की तुम्हाला जर अवकाळी एकदा पाऊस सुरू झाला तर तुम्हाला कामा आटपायला उशीर जाईल, म्हणून हे लक्षात द्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची एक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, 17 मेला आपला मान्सून अंदमान बेटावर येणार दस्तक देणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. तसं तर 14 तारखेपासून म्हणजे 12 तारखेपासून तिथून मान्सूनचं पोषक वातावरण तयार झालंय. पण 17 मेला चांगलं दस्तक देईल आणि मान्सून तिथं दाखल झाला म्हणून असं जाहीर केलं जाईल, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचं. 17 मेला झालं तर तिथून 7 दिवस 10 दिवस केरळ यायला लागतात आणि तिथून लगेच 10 दिवस म्हणजे जवळपास माझं 7 जूनपर्यंत राज्यामध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे. म्हणजे मोसमी पाऊस येऊ शकतो, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण राज्यात मात्र मोसमी पाऊस येईल तेव्हा येईल, 7 तारखेला येईल, 7 जूनला येईल. पण त्या अगोदर मात्र 14 मे ते मात्र 30 मेच्या दरम्यान म्हणजे राज्यामध्ये दररोज पूर्व मोसमी पाऊस गेल्या वर्षी जसा पडला तसाच पडणार आहे. म्हणून त्या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे, म्हणून तुम्ही काय करा, विजेपासून स्वतःची काळजी घ्या. त्याच्यानंतर आपली जनावरे झाडाखाली बांधू नका. कारण की 14 मे ते त्या 15 दिवसामध्ये राज्यामध्ये असा काही भागात पाऊस पडेल, शेतामध्ये पाणी साचेल, शेतातून वड्या नाल्याला पाणी देखील येईल, म्हणून हे देखील अंदाज लक्षायचा. काही ठिकाणी पाणी साचेल, काही मध्ये पेंडवालता पडेल, कुठं रिमझिम पडेल, काही ठिकाणी चन्या साचल्यासारखा पडेल, काही ठिकाणी वड्याला पाणी देखील येईल, कुठं शेतातलं पाणी पुढं ढकलं. पण हे पाऊस मात्र त्या 15 दिवसामध्ये गेल्या वर्षी जसा झाला तीच कॉपी मात्र यावर्षी होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. संत्र्याचे जे बगीचेवाले त्यांना तुम्ही ताण कसा द्यायचा तुम्ही तुमचं ठरवा. कारण की गेल्या वर्षी जसं पाऊस आहे तसंच आता देखील म्हणजे 14 मे ते 30 मेच्या दरम्यान येणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आज आहे 8 मे, आज आहे 9 मे आणि उद्या 10 मे. आज देखील विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, नांदेड, परभणी, जालना, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, सातारा, सांगली ह्या पट्ट्यामध्ये आज देखील रात्रीच्याला विजेच्या कडकडासह म्हणजे बऱ्याच ठिकाणी
जिल्ह्याच्या ठिकाणी बऱ्याच 10-20 गावामध्ये पावसाची अवकाळी पावसाची हजेरी लागलेली दिसत, म्हणून हे लक्षात येतं. उद्या देखील अशीच परिस्थिती राहणार आहे. 11 पासून वातावरण निवळणार आहे, म्हणून हे देखील लक्षात येतं. आणि त्याच्यानंतर सांगायचं उत्तर महाराष्ट्रात देखील आज मध्ये नाशिक झालं, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात देखील आज देखील 9 तारखेला बऱ्याच ठिकाणी आज देखील दुपारनंतर तिकडे पावसाच्या सरी दिसतील, म्हणून ह्या अंदाज लक्षात येतं. हे पाऊस मात्र खूप जास्त प्रमाणावर नाही, पण 14 मे ते 25-27 मे पर्यंत पाऊस पडणार आहे. मात्र ते मात्र राज्यामध्ये ठिकठिकाणी दररोज वेगवेगळ्या भागात 2-2 दिवस वेगवेगळ्या भागात मुक्काम करत ते पाऊस पडणार आहे. आणि शेतकऱ्यांना मशागतीचे कामे करण्यासाठी चांगलं राहणार आहे. आणि जर ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडला तर एकदा तणाचा उल्पा देखील निघतं, म्हणून शेतकऱ्यासाठी मशागतीसाठी पाऊस चांगला राहणार आहे. ऊस शेतकऱ्याला ज्यांना पाणी कमी पडायला त्यांच्यासाठी चांगला राहणार आहे. ज्यांना हळद लागवड करायची त्यांच्यासाठी चांगला राहणार आहे. सिल्लोड भागातल्या शेतकऱ्यांनी मिरची लागवड केलेली आहे, त्या मिरचीसाठी ती पोषक ठरणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. म्हणजे सांगायचं झालं तर काही जणांना फायदा होईल, काही जणांचं नुकसान होईल, म्हणून नाण्याच्या दोन्ही बाजू या पावसामध्ये होणार आहे, आणि हे देखील लक्षात घ्यायचं. अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या एक लगेच मेसेज दिला जाईल. धन्यवाद. आणि राज्यातल्या वीट उत्पादकांना सांगू इच्छितो की तुम्ही 14 तारखेपर्यंत तुमची वीट उत्पादन चालू राहते, कारण की 14च्या नंतर ते 30 पर्यंत सारखा पाऊस राहणार आहे. म्हणून तुम्ही तुमचा वीट चालू ठेवायचा का नाही ठेवायचा हे तुम्ही तुमचं ठरवायचं, कारण की 14 मे ते गेल्या वर्षी जसा पाऊस सुरू झाला तसंच यावर्षी देखील 14 मेला पाऊस सुरू होणार आहे. आणि 17 मेला मात्र अंदमान बेटावर मान्सून दस्त देणारच आहे, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद. तर मंडळी, ह्या आहेत प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक. पंजाबराव डक यांनी महाराष्ट्रामध्ये मान्सून पूर्व पावसाचा इशारा आणि हवामानाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. पंजाबराव डक यांचा विशेष अहवाल आम्ही तुमच्या समोर सादर केला. तर मंडळी, आजपासून राज्यात पाऊस यायला सुरुवात होणार. 9 मे 2026ला आजच्या 29 तारखेपर्यंत हा पाऊस असणार असं पंजाबराव डक यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रामध्ये 14 मे ते 30 मे दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा त्यांनी दिलेला आहे. मान्सून पूर्व आणि मुख्य मान्सून याचं वेळापत्रक देखील त्यांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे. तर मंडळी, पंजाबराव डक यांच्या म्हणण्यानुसार 9 आणि 10 मे रोजी मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी तुरळक पाऊस पडणार आहे. तर 14 मे ते 30 मे या दरम्यान राज्यामध्ये मुसळधार मान्सून पूर्व पाऊस हा बरसणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. 17 मे रोजी मान्सूनचं अंदमान निकोबार बेटांमध्ये आगमन होणार आहे. तर 7 जून रोजी महाराष्ट्रात मुख्य मान्सूनची एंट्री ही कन्फर्म झाली असल्याचं त्यांचं मत आहे. तर शेती आणि पिकांचं नियोजन कसं करायचं ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे. ऊस, मिरची आणि नवीन हळद यांच्या लागवडीसाठी हा पाऊस अत्यंत पोषक ठरणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर काढलेली हळद ही 14 मे पूर्वी सुरक्षित ठिकाणी तुम्ही हलवली पाहिजे, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता पंजाबराव डक यांनी व्यक्त केली आहे. या पावसाने जमीन भिजल्यामुळे मशागतीच्या कामांना मोठ्या प्रमाणात वेग येणार असं देखील त्यांचं म्हणणं आहे. तर मंडळी, 14 मे ते 30 मे दरम्यान विजांचा कडकडाट जास्त असेल. झाडाखाली कृपया तुम्ही थांबू नका असं त्यांचं म्हणणं आहे. जनावरं सुरक्षित ठिकाणी बांधा, शेडमध्ये बांधा. ओढ्याच्या काठी पाणी साचण्याची शक्यता देखील या दरम्यान त्यांनी वर्तवलेली आहे. वीट उत्पादकांनी 14 मे नंतर कामांचं नियोजन आणि पावसाचा अंदाज घेऊनच केलं पाहिजे असं पंजाबराव डक यांचं मत आहे. तर मंडळी, पंजाबराव डक यांनी महाराष्ट्रातील हवामानाचा नवीन अंदाज हा वर्तवलेला आहे. 14 मे पासून राज्यात जोरदार मान्सून पूर्व पावसाची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. मान्सून 17 मे रोजी अंदमानमध्ये दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 7 जूनपर्यंत तो महाराष्ट्रात पोहोचण्याची देखील अपेक्षा आहे असं पंजाबराव डक यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांनी पावसाळ्यापूर्वीची कामं तातडीनं उरकून घेण्याचं आवाहन पंजाबराव डक यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर केलेलं आहे.
पावसाची सद्यस्थिती आणि मान्सून पूर्व अंदाज त्यांनी दिलेला आहे. मंडळी, राज्यात आज 10 मे आणि 9 मे म्हणजेच काल आणि आज मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. 11 मेपासून हवामान काहीसे निवळणार आहे, मात्र खऱ्या अर्थाने मोठ्या पावसाची सुरुवात ही 14 मे रोजी होईल असं त्यांचं मत आहे. 14 मे ते 30 मे या काळात राज्यात गेल्या वर्षीप्रमाणे जोरदार मान्सूनपूर्व पाऊस बरसणार असल्याचं पंजाबराव डक यांचं म्हणणं आहे, ज्यामुळे काही ठिकाणी शेतात पाणी साचण्याची आणि ओढ्या नाल्यांना पूर येण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवलेली आहे. तर 9 आणि 10 मे विदर्भ, मराठवाड्यात तुरळक पाऊस पडणार. 14 आणि 30 मे या दरम्यान जोरदार मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 17 मे रोजी मान्सूनचं अंदमान निकोबारमध्ये आगमन होणार आहे. तर 7 जून रोजी मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन होईल असं पंजाबराव डक यांनी वेळापत्रक जाहीर केलं आहे. तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 15 मे नंतर उन्हाचा तडाखा कमी होणार. पारा 40 अंशाच्या खाली सरकण्याची शक्यता आहे. मान्सून 17 मे रोजी अंदमान बेटावर दस्तक देणार आहे. तिथून केरळ मार्गे प्रवास करत साधारणतः 7 जूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये दाखल होईल. या पावसाचा फायदा ऊस आणि हळद लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर होईल असं त्यांचं मत आहे. तर मान्सूनपूर्व पाऊस काही ठिकाणी फायदेशीर तर काही ठिकाणी नुकसानीचा ठरू शकतो. ऊस उत्पादक आणि हळद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस पोषक ठरेल, मात्र ज्यांची हळद अद्याप शेतात आहे किंवा वीट उत्पादक जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी हा पाऊस अडचणीचा ठरू शकतो. संत्रा बागायतदारांनी देखील पावसाचा अंदाज घेऊन आपल्या बागांचं नियोजन करावं असं पंजाब डक यांचं म्हणणं आहे. मान्सून येण्यास बाकी दिवस आता 29 आहेत. 29 दिवस बाकी राहिलेले आहेत. तापमानामध्ये घट होणार आहे. 15 मे नंतर पारा हा 40 अंशाच्या खाली जाणार आहे. अंदमानमध्ये 17 मे रोजी पावसाचं आगमन होईल, मान्सूनचं आगमन होईल. महाराष्ट्रामध्ये 7 जूनला मान्सूनचं आगमन होणार आहे. तर मान्सूनपूर्व पावसाचा कालावधी 14 मे ते 30 मे असणार आहे. शेतकऱ्यांनी आपली प्रलंबित शेतीची कामं येत्या 29 दिवसात पूर्ण करून घेतली पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी हळद काढून ठेवलेली आहे त्यांनी 14 मेपर्यंत सुरक्षित ठिकाणी ती हलवली पाहिजे किंवा घरी आणून ठेवली पाहिजे. मान्सूनपूर्व पावसात विजांचं प्रमाण अधिक असल्याने स्वतःची आणि पशुधनाची मोठ्या प्रमाणात काळजी घेणं गरजेचं असल्याचं त्यांचं मत आहे. जनावरं झाडाखाली बांधू नये असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. तर संत्रा बागायतदारांनी बागेला ताण देण्याबाबत हवामानाचा अंदाज घेऊन निर्णय घेतला पाहिजे असं पंजाबराव डक यांचं म्हणणं आहे. तर मंडळी, 14 मे पासून महाराष्ट्रामध्ये हवामानात मोठा बदल होणार. जोरदार मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. हा पाऊस मशागतीसाठी आणि काही पिकांसाठी पोषक जरी असला तरी विजांचा कडकडाट आणि पाणी साचण्याच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणं अतिशय गरजेचं असल्याचं या ठिकाणी पंजाब डक यांचं म्हणणं आहे. तर म्हणजे अशा पद्धतीचा हा अंदाज पंजाबराव डक यांनी या ठिकाणी वर्तवलेला आहे. याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं कमेंटमधनं अवश्य कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.